was just yesterday that you were all in our classroom, learning, laughing and growing together. Today we come together not just as a farmer and teachers, but as a friends who have shared a special journey. We want to take a moment to thank each one of you for making our time together so special. Your energy, curiosity and spirit have left a lasting impact on us. As your team, की आज ही ॲल्युमनाय मीट आपण इथे करतोय. मला सगळ्या टीचर्स, प्रिन्सिपल्स, मेनली त्याच्यात निसर्गा मॅमने जास्ती इंटरेस्ट घेतला की अशी ॲल्युमनाय मीट झाली पाहिजे, मुलांना आपण एकत्र आणलं पाहिजे याच्यासाठी. सो निसर्गा मॅम अँड वेणी मॅम, आय वॉन्ट टू अँड द एंटायर टीम, ऑफकोर्स सदाफ मॅम अँड द एंटायर टीम, आय वॉन्ट टू कॉंग्रॅच्युलेट यू. And I'm very happy that Gitika is also with us because she has been a principal for a lot of you. So you are her students. So extremely happy seeing you all as modern, nice, fresh, young adults. Because there was a dream which we saw. And आमचं असं म्हणणं होतं की इथला साध्यातला साधा मुलगा ते नॉर्मल मुलगा, त्याला इथे कोणी मुंबईकर येऊन सांगितलं नाही पाहिजे की आमची स्कूल अशी आहे, आमची स्कूल तशी आहे. त्याला इथेच त्याच्या घराजवळ, त्याच्या गावाजवळ एक चांगल्या दर्जाची स्कूल आणि त्याच्या आईवडिलांना परवडेल अशी स्कूल आम्हाला काढायची होती. आणि हीच भाईंची एक वाक्यात विजन होती PNP बद्दल की जी क्वालिटी बॉम्बे पुण्यात मिळते ती द्या आणि ती 1/3 कॉस्टमध्ये मुलांना द्या आणि त्याच दर्जाने माझी मुलं शिकली पाहिजे. आणि मुलं नुसती शिकली नाही पाहिजे, ती होलिस्टिक डेव्हलप झाली पाहिजे आपल्या PNP स्टाईलमध्ये. मी दुसऱ्या कुठल्या शाळांचं नाव घेत नाही, पण अशा काही शाळा आहेत की ज्या एकदम ओव्हर अकॅडमिकवर फोकस करतात. अशा काही शाळा आहेत ज्या काही रिलिजियस ग्रुप्सना फोकस करतात. आम्ही ठरवलेलं की याच्यात रिलिजन आणायचा नाही, कास्ट आणायचा नाही, पक्ष आणायचा नाही, याच्यात ग्रॅज्युएशन पण आणायचं नाही. म्हणजे मला आठवतं की काही पेरेंट्स माझ्याकडे आलेले आणि ते मला काय म्हटले, व्हॉट दे सेड टू मी वेणी मॅम वॉज दॅट वी शुड ओनली ॲडमिट चिल्ड्रन ऑफ ग्रॅज्युएट पेरेंट्स because the teachers are facing a problem teaching. I said I will never pass that resolution in the management because whether the mother is a graduate or not graduate, तिला तिच्या लाईफमध्ये काय सिच्युएशन मिळाली तिची सिच्युएशन होती. पण ही भावना चांगली आहे ना की एखादी आई जी 4थीच झाली असेल कदाचित, तुमच्याकडे कोणाची आई असेल किंवा वडील असेल कमी शिकेल, त्यांना भावना आहे की माझे मुलं इंग्लिश मिडियमला जात आहेत आणि परफॉर्म करतायत. तर खरी आणि जेव्हा आज म्हणजे इट्स लाईक रिझल्ट बघतो फ्रुट्स असं म्हणतात ना, हापूस आंब्याची पेटी, तर ती जेव्हा तुम्ही क्वालिटी मुलांना मी बघते तेव्हा आय फील व्हेरी व्हेरी हॅपी. आम्हाला असं वाटतं जे आर्थिक, इमोशनल, इंटलेक्च्युअल जी इन्व्हेस्टमेंट आम्ही केली ती खरी आली. आणि मी जास्ती स्पीच देणार नाही आणि मी सगळ्या टीचर्सना पण सांगितलं, आता आपण फेलिसिटेशन पण उगीच ठेवलं. आय वॉन्ट टू कीप दिस फॉर्मल प्रोग्राम ॲज शॉर्ट ॲज पॉसिबल अँड वी ऑल विल गो, वी वॉन्ट युअर टू एन्जॉय. कारण की तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना भेटताय, बिकॉज आय ऑल्सो गो फॉर माय स्कूल रियुनियन्स अँड आय एम मोर दॅन द स्पीच, आय एम मोर इंटरेस्टेड इन मीटिंग माय फ्रेंड्स. सो आय विल नॉट टेक टू मच ऑफ युअर टाइम. आय जस्ट वॉन्ट टू से की इन द फ्युचर ऑल्सो यू आर स्टिल आवर्स. इट्स अ प्रॉब्लेम. आय चित्रलेखा पाटील and the entire team of teachers, I'm telling them without even asking them because I know for a fact Gitika तर किती मुलांची फीस पण भरायची. तर we are there for you to help you emotionally, technically, if you are in any problem, if you need to scale up any opportunity की ताई तुमचा एक कॉल जाऊन मला एक प्रमोशन मिळते अशी वाली सिच्युएशन आहे, we are there for you because you are a part of our family and moreover you are the future of Alibag. मे बी तुमच्यातले काही जण मायग्रेट झाले असतील बाहेर, मे बी काही मुलींची लग्न झाली असतील, कोणी इथे असा, पण स्टील फॉर मी यू आर फ्रॉम अलिबाग. कारण की तो बेस आहे इथे आणि पुढचा काळ हा अलिबाग आणि PNP खूप ग्रो होते. वी शुड डू अ राऊंड ऑफ अप्लॉज फॉर द करंट टीम. या वर्षी आपल्याकडे 400 चिल्ड्रन आहेत. सो हे एंटायरली टीमचं क्वालिटीचं. आय वॉन्ट टू मेन्शन ऑल द एक्स टीचर्स ऑल्सो की जे टीचर्स होते कदाचित आता प्रेग्नन्सीमुळे इकडे तिकडे मायग्रेशनमुळे गेले. ईच अँड एव्हरी पर्सन इन दिस हॅव कॉन्ट्रीब्युटेड. घरी जाऊन पेरेंट्सना माझा निरोप द्या की चित्रलेखा ताई बोलल्या, थँक्यू.
तुम्ही PNP वर विश्वास ठेवला. So tell your parents that, because that matters a lot, because a school is not about a management or about a investor. It's about children, it's about teachers, it's about values. अपने घर वालों को छोड़ स्कूल, ये एक ऐसा वर्ड है जिसे हम बचपन में सुनकर डरा करते थे, लेकिन जब आज किसी वर्ड को हम सुनते हैं तो हमारी आंखों में आंसू आ जाते हैं, क्योंकि सभी ने वहां पर अपने अपने मोमेंट्स क्रिएट किए होते हैं. आइए देखते हैं वही मोमेंट्स. स्कूल, जी हाँ, जहाँ पर हम सब पहली बार गए थे अपने घर वालों को छोड़ के. दोस्ती करना जहाँ पर सीखा था, कुछ नया सा रिश्ता जोड़ के. जहाँ पर सभी रोते हुए आए थे और रोता था हमारा आखिरी दिन, क्योंकि आज भी याद आते हैं वो खट्टे मीठे स्कूल के. टीचर जब भी पीछे मुड़ते तो हम छिपके से टिफिन खाते थे. दोस्तों और जूनियर्स का टिफिन उनसे पहले हम ही खत्म कर जाते थे. वो ब्लैकलिस्ट का टैग लगा के हम बैक बेंचर्स खेलाते थे. पेन फाइट से लेकर कितने ही गेम्स हम पीछे बैठकर खेला करते थे. कभी चौक डस्ट वाला क्रिकेट तो कभी बुक क्रिकेट खेली. फिर चौक के छोटे छोटे टुकड़े करके एक दूसरे पर फेंकी. शुरू में सबका साथ जाना और आधा लेक्चर वहीं बिताना. कोई एक पानी पीने को जाता तो उसको अपनी बोतल भी पकड़ाती. वो कॉपी का कवर तो स्टाफ रूम में जाने का. बस अब यही है कहना, बस अब यही है कहना कि तुम अपनी जिंदगी में मुस्कुराते रहना और मिलते रहेंगे यार, हमें भूल न जाना.
आम्ही